भाजप महिला मोर्चाची शहाद्यात संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने शहादा येथे संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक संस्थेच्या परिसरात महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक उत्साहात पार पडली। बैठकीस नंदुरबार जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी संघटनात्मक बांधणी, महिला मोर्चाच्या आगामी उपक्रमांचे नियोजन, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत तसेच महिलांचा राजकीय व सामाजिक सहभाग वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या। महिलांनी संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य शासनाच्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन करण्यात आले। या बैठकीमुळे महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा जय हो। बहुत बढ़िया पार्टीचे आहोत आणि त्यामुळे आम्ही जबाबदारी हजार पटीने वाटते। आपल्यातल्या घटकासाठी विविध योजना आणते, विविध काम करते। लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार रात्रंदिवस प्रयत्न करते। मग लाडकी बहीणचा 1500 रुपये तिला मिळणारा निधी असू दे किंवा विविध योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केली जाते। पर्यंत पोहोचण्याची गरज आहे त्यांना सांगायची की आमचं सरकार तुमच्यासाठी काय करतं। ज्या वेळेला लोक असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार महिलांसाठी काय करतंय, तर नंदुरबारमध्ये येऊन बघा। तुम्ही नंदुरबारमध्ये येऊन बघा। नंदुरबारच्या नवापूरमध्ये श्रावणी म्हणून छोटंसं गाव आहे आणि आज त्या ठिकाणी आमची ज्या ताई आहेत त्या दूध संकलनाचं काम करतात। आज त्यांना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सबसिडी मिळते। आज त्या ठिकाणी धान्य पॉलिश करून देण्याची राईस मिल आज त्या महिलांची आहे। आणि हे सगळं काय काम, हे काम आहे महिलांना सक्षम करायचं। मी एक नेसरे म्हणून गावामध्ये गेले होते, तिथे एक दाम्पत्य बसावे म्हणून नवरा आणि आज आमच्या आदिवासी भगिनींसाठी मशरूमची शेती घरामध्ये छोट्याशा जागेच्या योजनेमधनं ती महिला आज आमची आर्थिक सबळ झाली आहे। अशी कित्येक उदाहरणं या नंदुरबारमध्ये आहेत। आणि मैत्रिणींनो, आपण कुठल्या लुंग्या सुंग्या पार्टीच्या कार्यकर्त्या नाही आहोत। या राज्यातली नाही, देशातली नाही, जगातली सगळ्यात मोठी पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी आहे। आणि आपले नेते त्यांना जगामध्ये विश्वगुरु संबोधलं जातं ते नरेंद्र मोदीजी आपले नेते आहेत। या राज्याचा चेहरा म्हणून राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आपले देवाभाऊ आपले मुख्यमंत्री आहेत, जे 24 तास या देशातल्या या राज्यातल्या महिलांचा विचार करत राहतात। तुम्हाला छोटीशी गोष्ट मी सांगते। 2014 जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले, त्यांनी पहिलं काम काय केलं, त्यांनी बघितलं की या देशातल्या माझ्या बहिणी, माझ्या मुली या रस्त्यावर जातात। कशासाठी जातात? कशासाठी का? शौचालय नाही। 2014 मध्ये आले त्यावेळेला बघितलं की आज माझ्या राज्यातल्या, माझ्या देशातल्या महिला मुली रस्त्यावरती जातात। आणि ते म्हणाले घरची इज्जत कोण असते, बाई का बाबा, कोण असतो? ते म्हणले या महिला फक्त घरची इज्जत नाही, माझ्या देशाची इज्जत आहे। आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारे पहिले प्रधानमंत्री, त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे। मैत्रिणींनी लक्षात काम केलं असेल तर या देशातल्या खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये त्यांनी शौचालय द्यायचं काम केलं। आज माझ्या महिला, आज माझ्या मुली रस्त्यावर जात नाही। शौचालयाला नाव दिले इज्जत घर। आता तुमच्यापैकी अशा कित्येक जणी असतील, थोडस मागे जा, आणि कुठे जात होतात? कुठे जात होतात? बाहेर जात होतात, शेतात जात होतात, रस्त्यावर जात होतात। गाड्या आल्या त्या उभ्या राहा, गाडी गेली का खाली बसा, सगळ्यांनी केले।
पण कुणालाच असं वाटलं नाही की 50% मतदार या महिला भगिनी आहेत आणि त्यांची काही गरज आहे, त्यांना मला काहीतरी द्यायला पाहिजे की आले आणि गेले. कोणी विचार केला नाही. पहिल्यांदा विचार केला तो नरेंद्र मोदीजींनी केला. आणि म्हणून महिला तुम्हाला मी सांगते की मोदीजींनी जर 100 योजना केल्या असतील त्याच्यातल्या 35% योजना या फक्त आणि फक्त महिलांसाठी, फक्त महिलांसाठी. बाई जशी गरोदर राहिली की घरातल्या आईला काळजी असते, तशी आपल्या प्रधानमंत्र्याला काळजी आहे. चांगल्या पद्धतीमध्ये जन्माला यायला पाहिजे हा विचार आपल्या देशाचे प्रधानमंत्री करतात की या देशामध्ये कुपोषण नको. माझी फेरनिवड झालेली आहे प्रदेशची महिला अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं. आणि या सेकंड टेन्युअर मधला हा माझा पहिला दौरा. मी उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केलेला आहे. माझ्यासोबत सगळ्या माझ्या सहकारी आहेत आणि वेगळे वेगळे जळगावपासून आम्ही या दौऱ्याची सुरुवात केली. आज मी या ठिकाणी नंदुरबारला आहे. कालही मी बऱ्याच महिला ज्या ठिकाणी काम करतायत, विविध शासकीय योजनेमधून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत, अशा महिलांची तुमचं नवापूर असेल किंवा अक्कलकुवा असेल, नंदुरबार असेल, अशा ठिकाणी मी त्या महिला उद्योजिका ज्या झालेल्या आहेत त्यांची मी भेट घेतली. मला खूप आनंद आहे की शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या गोरगरिबांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आहेत. बऱ्याच ठिकाणी आमच्या आदिवासी भगिनी घरामध्ये मशरूमची शेती करतायत. काही आदिवासी भगिनींनी तर दुधाचा चिलिंग प्लॅन्ट टाकलेला आहे. त्या ठिकाणी राईस मिल आहे, भगरचं क्लस्टर आहे. अशा विविध शासकीय योजनांमधनं, शबरी योजना असेल, माविमच्या योजना असतील, महिला बालविकासच्या योजना असतील, याच्यामधून आत्मनिर्भर करायचं जे स्वप्न मोदीजींचं आहे, जे स्वप्न या महाराष्ट्राचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं आहे, ते करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन महिलांशी बोलून आलेली आहे. विविध असे उपक्रम, विविध योजना शासनाच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चालू आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये, देवेंद्रजींच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी ड्रोनद्वारे औषधं त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुद्धा आपलं महायुतीचं सरकार करतंय आणि या सगळ्या गोष्टींचं मला समाधान आहे. आज खरी तर ही संघटनात्मक बैठक होती. समिधा नटावतकर आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक आहे. जवळपास आमची संघटनात्मक या ठिकाणी 16 मंडळ आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महिला मोर्चाचं काय काम पक्षाला अपेक्षित आहे ते काम मला त्यांना सांगणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं हे माझं काम आहे. त्या ठिकाणी मी आले. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे उपनगराध्यक्ष माधवी पाटील सुद्धा आहेत. आमचे 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी सुद्धा एक संवाद आणि येणाऱ्या दिवसामध्ये कसा आपला पाथ असेल, आपलं काम कसं असेल, या शहादा शहरासाठी सुद्धा आपण उत्तमोत्तम कशा सुविधा देऊ शकतो यासाठीची सुद्धा एक चांगली चर्चा झाली. आमचे स्थानिक आमदार या ठिकाणी राजेशजी आहेत, अतिशय उत्तम असं ते काम करतात. या शहादा तळोदा असेल इथले जे प्रश्न आहेत ते विधानमंडळामध्ये मांडायचं काम करतात. दर मंगळवारी ज्या कॅबिनेट होतात त्याच्यामधून सुद्धा भरघोस अशी मदत ही या विभागाला, या जिल्ह्याला मिळत असते. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की एकंदरीतच जे आम्हाला, मी असं म्हणणार नाही की 100% प्रश्न सुटले, पण आम्ही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणारे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि त्या अनुषंगाने आजची बैठक झालेली. थँक्यू. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.